मराठी कथा श्यामची आई भाग 27 बंधुप्रेमाची शिकवण। मे महिन्याची सुट्टी होती। आम्ही सारे भावंडे त्यावेळेस घरी जमलो होतो। पुण्यास मामाकडे शिकवायस राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता। तो पुण्यास देवीच्या साथीने आजारी पडला होता। त्याला आतोना देवी आल्या होत्या। अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती। मोठ्या मुश्किलीने तो वाचला होता। मी दापोलीजवळ शिकवायस राहिलेलो होतो। मला घरी जाता येत असे। शनिवार रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यायचो, परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे। त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता। दुखण्यातून उठून अशक्त होऊन तो घरी आला होता। देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते। देवीच्या फार आग असते। काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते। गुलकंद देणे सर्वात चांगले, परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणायचे? परंतु माझ्या आईने गरिबाचाच उपाय शोधून काढला। कांदा फार थंड असतो। कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे। कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात। तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच। कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला। शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून उपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नाही। कांद्याचे गुणधर्म काही असोत। माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली, वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले। हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात। आई मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली। मी एक दिवस आईला म्हटले, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो, मी तुझा नावडताच मळी। दादाला कांदे नि भिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही। आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो, आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्ने दिसे असे बोवा। दादाची मात्र चमान आहे। मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते। मिळाला असता कांदे पाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप। माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले। माझा दादा थोर मनाचा होता। शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करत असे। माझ्यासारखा खट्याळ खोडसळ तो नव्हता, शांत व धिम्मा होता। समुद्र जसा आत वडवाळाने जळत असतो, तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे, परंतु तोंडातून ब्र कधी काढत नसे। तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे। स्वतःचे दुःख स्वतःचे करुणा काही कहाण्या दुसऱ्यास सांगून त्याला आणखीन काय दुःख द्या असे तो म्हणे। दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो, उद्यापासून मला देऊ नकोस। साऱ्यांना देणार असशील तरच मला दे। देवी बऱ्या झाल्या, आता काय? भरणीत आहे तो, 4 दिवस आम्ही सारे मिळून खाऊ। आई म्हणाले, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम असे रे, काय घालून पाडून बोलतो? सारे त्याच्या तळपायाची डोळ्यांची सारखी आग होत असते। रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही। हे तुला माहीत आहे का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे। खाण्यासाठी का जन्म आहे म्हणे, मला का नाही? देवी आल्या। श्याम अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगलं धडधाकट शरीर दिले आहे, तरी तुला नुसती भूते आठवतात। असे करू नये श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोत्यापुराणे कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणांचे भारताचे किती प्रेम, उगाचीच वाचायचे वाटतं। काही त्यातला गुण घ्यावा। तुझ्याच ना तो भाऊ का कोणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये। परक्यालाही तो आजार असेल तर द्यावे। तू घरी आलास म्हणजे तुला पायांना नाही का मी तेल चोळीत, कडक पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळी पाकच्या वड्या नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत? बरोबर भावाचा असा मत्सर करावा। पुढे मग मोठेपणी एकमेकाची तोंडही नाही रे पाहणार, असं नको हो करू श्याम। दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेते, श्यामच्या मनात नसते हो काही। चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणून केळीचे फाळके काढू? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण। सूर्याची पाने नको हो कापू, ते पानकापे घे व वरचे पाने काप जा। मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांग्या कापून खालील पाडल्या, पाने नीट कापून घरी आणली। अण्णा टाटोळा
मला वाजवायला द्या, मी फटफट करेन. बाबूल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत पानगे आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यावर फारच छान लागत. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेले लोणी साखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवित असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली. श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागवलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटूदांडू खेळावयास बोलविले, मी गेलो नाही. दादा मग बाबूला बरोबर धनुष्यबाणही खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबूल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा, त्या झाडांना दुखवतोस, त्यांच्या अंगातून रक्त काढतोस. दादा म्हणाला, मग विटूदांडू खेळावयास येतोस? माझे आडले आहे खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. तो भावावर प्रेम करीत नाही. तो झाडावर काय करणार? दुपारचे जेवणे झाले. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायाशी सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरी त्याच्या तळव्याची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागवलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता. मुकेपणाने मला बोलवित होता. परंतु त्याच्या पायावर पाय द्यावायचा नाही असे मी ठरवले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधले सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज तरी तुला किती सांगावायचे. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो, दे रे जरा. दादाच्या शब्दाने मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही गेल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जगाचा हललो नाही हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा भाऊ? सख्खे दाईत पक्के? असे म्हणत आई खरेच दादाच्या पायावर, त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागवली नाही. शेवटी मी शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, आई तू जा, मी देतो पाय. आई, हो ना दूर. आई म्हणाली, द्यावायचे असते तर नीट हळूहळू दे, दुसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम तुझाच ना तो भाऊ, असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना सेन लावून ती भांडी घासायला बाहेर गेली. दादाच्या पायावर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकाराची दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसा माझा क्रोधही अस्तात जाऊ लागला. रात्रीचे जेवणे झाले. आईचे उष्टी शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान बोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. या गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पंती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसले होतो. दुर्वाची आजी आई सुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांचा डाळिंब्या
काढायच्या होत्या. आम्ही भरभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू वीर रणी चक्र होऊ रुचिला द्रोणानी. पडला अभिमन्यू म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्रीच रंगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधायला जातात. मुख्याने कृष्ण कृष्ण सा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येतेच असेल असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे, आई म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीचं छानदार गाणं म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंध्याचे गाणे, मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजी सांगितले. ध्रुवाच्या आजीला पुष्कळ गाणे येत असत म्हणून मागचे सांगितलेले आहे. चिंधीचे गाणे हे ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्यातली पात्रे कोणी हुक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे बिकार गाणे, चांगले पितांबरीची आजी म्हण ना असे म्हटले. आई म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याचा आहे. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणी म्हणे, भावमय होऊन गाणी म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणी म्हणे. त्या गाण्याचा अक्कड कडवे ध्रुपद असे होते. द्रौपदीस बंधू शौर्य नारायण हे चिंधेचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचे कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभितत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसह कृष्ण नाव मिळाले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कपिला आहे. कृष्णाच्या पाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नाथ ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असुर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तमस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा तरी दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फुललेले असले तर त्याचा सवास सर्वत्र ने इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निष्प्रिय होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवाकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास सेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समसृष्टी निष्पाती असे मी सर्वत्र सांगतो, परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय? मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझ्या सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर कोणी असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्यात घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दार सतार उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितक्या प्रकाशन व हवा आत जाणार. तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे, लोकी निस्पृह, मी सदा अचित, मी चित्ता उदासीन, मीच हे माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने एक तर घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जावं, तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाले, ए रे नारद, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग.
तुझे आपले बरे साडीकडे हिंडतोस. तुला नारद कंटाळा कधी येत नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदवंदन, उद्या मधुबन. बै सारे, एवढी घाई काय आहे? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भरभर रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारद, आता चिंधी कोठे शोधू? हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारद, घरात एक चिंधी सापडे तर शपथ. हे मौल्यवान पंडितनी. नारद, चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे तर मी द्रौपदीताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ए नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घातला बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येते आहे म्हणूनच आलास ना रे. याच्या भोवती मी सारे भुंगे जमवायचे पण माझा कृष्ण नका हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या म्हणाला, खरे का नारदा? कितीच रे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले. अरे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबरी तिला दिला फाडून. द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणं इतकं भावपूर्ण म्हटलं की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायचा विसरून गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच का गाणं आज म्हणाव्यास का सांगितलेस ते ओळख बरे. तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले, मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधा देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावायचे होते, होय ना? मला लाजवण्यासाठी हे गाणं तू आजीला म्हणाव्यास सांगितलेस, खरे की नाही सांग? आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही, तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईल, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे? क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसाच तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तर फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. धन्यवाद.